नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपाची पहिली कमळ विजय संकल्प सभा उत्साहात पार पडली. देवपूर येथील नेहरू नगर पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या या सभेला आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र बदाणे, माजी आमदार कुणाल पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती अरविंद जाधव यांच्यासह भाजपचे उमेदवार व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांमुळे विकास होत असून धुळे शहराचा सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. या सभेचे आयोजन सागर कांबळे यांनी केले. दरवर्षी तो मंदिर तिथं बांधणार आहे. या औषध होतं आचारसंहिता हटलो नाही. दरवर्षी नदीकाठात 10 दिवस प्रभू श्रीरामचंद्राचं अयोध्या सारखं मंदिर त्या ठिकाणी आपण बांधणार आहोत. करणार का? फार कमी आवाज आहे. करणार का? एकही उमेदवार या प्रभागातून पडला नाही पाहिजे, ही तुमची जबाबदारी. मी माझ्या या लाडक्या बहिणींसाठी भरपूर कार्यक्रम केले. मी साड्या वाटल्या, घेतल्या ना, तेही पोटात दुखलं. अनुप अग्रवालने साड्या वाटल्या. 5 विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीला लीड होतं, लीड. परंतु फक्त मालेगाव मध्ये 1,95,000 मतदान झालं. त्याच्यातलं 2,000 मतदान फक्त भारतीय जनता पार्टीला पडलं, फक्त 2,000. हो, आम्ही तर आहोत, जन्मजात हिंदू आहोत आणि आम्हाला गर्व आहे. तर ती 5 वर्षाची चूक तुमची पूर्ण शहराला भोगावी लागेल. निधी आम्ही आणणार, परंतु ठराव महापालिकेला करावा लागतात. तर मोठ्या माध्यमातून सोलर तिथं आपल्या सर्वांना मिळावा, तिथं घर सुद्धा मंजूर होईल आणि त्याच्यानंतर तिथं सोलर सुद्धा तिथं लावण्यात महाराष्ट्र शासन तिथं प्रयत्न करत आहे. आणि म्हणून असताना आमची तुम्हाला सर्वांना या व्यासपीठाच्या माध्यमातून की आपण सर्वांनी निर्णय करताना आपल्या सर्वांच्या कल्याणकारी योजना, गरिबांसाठी राबवणाऱ्या योजना कोणी राबवल्या, कोणत्या पक्षांनी राबवल्या, सुख दुःखामध्ये रात्रंदिवस येतं, कोण आपल्या कामामध्ये रात्रंदिवस तिथे उभं. निर्णय हे 15 तारखेला मतदान करण्याच्या पूर्वी हा विचार आपला सर्व आहे. आज आपला हा जैनचा परिसर हुशार, सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांचा परिसर आहे. पडावले सगळ्याच मुद्द्यांना स्पर्श करून घेतलेला आहे आणि अगदी हे दिल्लीपासून तर आपल्या गल्लीपर्यंतच्या सगळ्या समस्यांना या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर मांडलेलं आहे. आणि भारतीय जनता महानगरपालिकेमध्ये सत्तेवरती आल्यानंतर या शहराचा कशा प्रकारचा विकास होणार आहे त्या प्रकारचा एक आराखडा अनुप भैयांनी तुम्हाला सर्वांना सांगून दिला. आणि त्यामुळे फार काही जास्त बोलायची आवश्यकता नाही, पण तुम्हाला मी फक्त एकच सांगणार आहे की ह्या 15 तारखेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आणि तुमच्या प्रभागामध्ये नेमकं पुढच्या 5 वर्षामध्ये काय काय कामं होणार आहेत, हे कामं कशा पद्धतीने झाले पाहिजे हे ठरवायचा अधिकार जर तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा असेल तर 15 तारखेला या 4ही उमेदवारांना कमळ या चिन्हावरती आपण सर्वांनी मतदान करावं ही विनंती करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळे आता हे दिल्लीपासून तर महाराष्ट्रापर्यंत ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्या ठिकाणी विकासाची प्रचंड मोठी घोडदौड चालू आहे. आणि ह्या सर्व मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, ही सगळी शहरं आता त्या ठिकाणी बदलायला लागलेली आहेत. आणि आज बरीच अधिकारी जे धुळ्यामधून बदली होऊन त्या ठिकाणी मुंबईला किंवा एका ठिकाणी गेले, ते जेव्हा धुळ्याला कधीतरी फिरायला येतात तेव्हा ते आमच्यासारख्याला विचारतात की
सगळा महाराष्ट्र बदलत चाललाय. तुमचं धुळं आहे तसंच कसं काय म्हणजे धुळं त्यावर बदलत नाही. आणि त्यामुळे आता जर आपल्याला धुळं बदलायचं असेल आणि या धुळ्याला जर त्या विकसित शहरांच्या यादीमध्ये घेऊन जायचं असेल तर धुळ्याची महापालिकेची सत्ता ही भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली. अनुभयांनी संपूर्ण शहराचा आराखडा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितला. बरेच गार्डन या ठिकाणी आपले होत आहेत. नागसेन भाऊ, प्रतिभाताई, बरीच गार्डनं धुळे शहरामध्ये जवळपास 7-8 गार्डनची नावं त्या ठिकाणी अनुभयांनी सांगितले. पण मला माहीत आहे लहानपणापासून जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा इकडनं घ्या रस्त्याने जायचो आणि तेव्हापासून आपलं राम मंदिर हे आहे तसंच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ताई तुम्ही निवडून आल्यानंतर आपल्या राम मंदिराच्या ठिकाणी सुद्धा एक सुंदर असं गार्डन त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. हा निर्णय आज तुम्ही आपण या ठिकाणी करूया. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.